राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरबाधितांना मदतीचा ओघ सुरूच। राज्य सरकारकडून आणखी 648 कोटींचा निधी मंजूर। निधी वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी। नौदलाच्या जवानांसोबत पंतप्रधान मोदींनी साजरी केली दिवाळी। INS विक्रांत युद्धनौकेवर दिवाळी रात्र। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त मंगळवारी। यंदा अतिरिक्त प्रहर असल्याने लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त लांबला। राऊतांनी माफीनामा मोर्चा काढावा, भाजपचा राऊतांना टोमणा। दुसऱ्यांचे व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंवरच भाजपचा व्हिडिओ बाण। उद्धव यांच्याकडे खानच उरल्याची राज ठाकरेंची टीका। राज यांना त्यांच्या वक्तव्याची भाजपने करून दिली आठवण। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिरामध्ये अयोध्येमध्ये दीपज्योती तेवण्याचा नवा विश्वविक्रम। शरयोतीर 26 लाख पणत्यांनी उजाळला। पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये पैसे दिवाळीपूर्वी जमा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून काढा, बच्चू कडूंची दुखी शेतकऱ्याला चिथावणी। आजोबा राज ठाकरे उतरले नातवासोबत फटाके वाजवायला। कियान ठाकरे सोबत शिवतीर्थावर दिवाळीचा उत्साह। रशियन तेलाची आयात थांबवा, अन्यथा आणखी आयात शुल्क लावलं जाईल। डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा दरपोक्ती। लालू प्रसाद यादवांच्या विरोधात राजदमध्ये वाढता असंतोष। तिकीट न मिळाल्यानं राजद नेत्यांचे अनोखं आंदोलन। तुमची मुलगी परधर्मात लग्न करण्याचा विचार करत असेल तर तिचे पाय तोडा। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरांचं वक्तव्य वादात। निवडणूक आयोगाविरोधात मविया आक्रमक। येत्या शनिवारी मवियाचा मोर्चा। मवियाच्या मोर्चात मनसैनिक, पाहुणे, कलाकार। ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन। अंग्रेजों के जमाने के